पुढे जाण्यापूर्वी आपल्या भटकंती सह्याद्री समूह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भटकंतीच्या पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज नेहमीप्रमाणे मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे पुन्हा एका अपरिचित ठिकाणाच्या भटकंतीसाठी, आणि ते ठिकाण म्हणजे सिल्लोड तालुक्याच्या उत्तर सीमेवर असलेलं शिवना गावापासून 5 किलोमीटर अंतरावर अमृषी महादेवाचं एक प्राचीन गुहा मंदिर आहे। त्या ठिकाणी आजच्या भटकंतीसाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। त्या ठिकाणी एक निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्गाच्या कुशीत हे मंदिर असून त्या ठिकाणी एक नयनरम्य असा धबधबा आणि त्या ठिकाणचं विलोभनीय असं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं। चला तर आजच्या भटकंतीसाठी तुम्हाला घेऊन जातो। आजच्या भटकंतीसाठी आपल्यासोबत असणार आहे आपले मित्र आहे स्वामीनाथ इंगळे आहे आणि ज्ञानेश्वर पवार आहे। चला तर ते आपल्याला हे संपूर्ण अमृषी मंदिराचा संपूर्ण परिसर दाखवणार आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हे खाली जो या ठिकाणावरून धबधबा पडतोय त्याच्याच खाली हे गुहा मंदिर आहे आणि हा त्या मंदिराचा संपूर्ण परिसर आहे। या ठिकाणावरून दिसून येतो आपल्याला। आज आपल्याला आपले दोन्ही मित्र दाखवणार आहे या अमृषी महादेव मंदिराचा संपूर्ण परिसर। सिल्लोड तालुक्यातील अनेक तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले हे आमसर येथील अमृषी देवस्थान, हे देवस्थान पर्यटन व भक्तीचा मिलाप आज रोजी ठरत आहे। अजिंठा डोंगररांगेत निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या संस्थानाजवळील शिवमंदिरापासून कोसळणारा धबधबा पाहून येणारे भाविक या ठिकाणी मंत्रमुग्ध होऊन जातात। या ठिकाणी अमरीश राजांनी तपश्चर्या केल्यामुळे त्यांच्या नावावरून या ठिकाणाला अमृषी हे नाव पडल्याचे मानले जाते। श्रावण महिन्यात अमृषी येथे शिवलिंगाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी होते। पावसाळ्यात या अमृषी संस्थानाचे सौंदर्य निसर्गाच्या विविध कलेमुळे काही औरच भासते। या ठिकाणी एका कोरीव गुहेतील शिवलिंग देखणे व सुंदर आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
विसाव्यासाठी विश्रामगृह व प्रसादाची सुद्धा सोय या ठिकाणी आहे। त्यासोबतच भाविकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहे। खूप असं भव्य दिव्य आहेत आणि जे काही म्हणजे जे काही आपले ज्योतिर्लिंग आहेत ना सेम त्यांच्यासारख्याची पिंड आहे। आणि विशेष म्हणजे हा जो एरिया इथला हा अतिशय भव्य आहे आणि प्लीज तुम्ही खरंच एकदा अमृषी महादेव गुफाला भेट द्या, कारण इथं तुम्ही आल्यानंतर तुमचं एक असं म्हणजे खूप तुम्हाला भारी वाटेल। आणि इथला जो परिसर आहे तो अतिशय निसर्गरम्य आहे, शेजारी धबधबा आहे तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये, आणि ही भव्य पिंड आणि इथला जो परिसर आहे तो खूप मोठा आहे आणि खरंच तुम्ही ते एक वेळ तरी या। धन्यवाद मित्रांनो, आताच तुम्हाला या अमृषी महादेवाचं दर्शन मी घडवून आणलं। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, आवाज येत असेल तुम्हाला की धबधबा किती अत्यंत सुंदर प्रमाणे या ठिकाणी कोसळतोय आणि त्याचा कोसळण्याचा आवाज आपल्याला या ठिकाणी येतोय। खूप सुंदर हे दृश्य आहे की पाठीमागे खूप असा खळखळता धबधबा आणि या ठिकाणी असलेलं हे गुहा मंदिर बघण्यासाठी तुम्ही नक्कीच यायला हवं। सिल्लोड तालुक्यामधल्या उत्तर बाजूला अजिंठा गावापासून शिवणा आणि शिवण्यापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर हे अमृषी महादेवाचं मंदिर आहे। आता आपले मित्र आपण दर्शन घेतलं, आता जाणार आहोत या ठिकाणीचा जो परिसर आहे
तो सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे सुशोभित करण्यात आलेला असून नव्याने या ठिकाणी अनेक विकास कामं करण्यात आलेली आहेत आणि परिसर सुद्धा बघणार आहोत आपण या ठिकाणचा खूप निसर्गरम्य परिसर आहे। चला तर बघूया आता या ठिकाणचा राहिलेला आपला परिसर। अमृषी देवस्थान खरे प्रकाशित होतात आले ते कैलासवासी महंत कैलासगिरी महाराज यांच्या वास्तव्यामुळे। त्यांनी या ठिकाणी असताना अनेक भक्तांचे दुःख दूर करून येणाऱ्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग भक्तांना दाखवला। त्यासोबतच त्यांनी अनेक वनौषधींचा वापर करून या आदिवासी भागातील अनेक रुग्णांचे आजार कायमस्वरूपी दूर केले। त्यामुळे त्यांचे अनेक भक्तगण या संपूर्ण पंचक्रोशीत आहे। आजही भक्तगण त्यांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी या ठिकाणी नियमित येतात। महंत कैलासगिरी महाराज यांनी दिनांक 14 एप्रिल 2004 रोजी या ठिकाणी आपला देह ठेवला। त्यांच्या स्मरणात या ठिकाणी त्यांचे भव्य समाधी मंदिर आज उभारण्यात आले असून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी या ठिकाणी मोठ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। सध्या या अमृषी देवस्थानाचे मठाधिपती कृष्णगिरी महाराज हे आहेत।
आपल्या या व्हिडिओमध्ये आमसरी या गावापासून उत्तरेस 2 किलोमीटर अंतरावर अमृषी महादेवाचं जे गुहा मंदिर होतं त्या ठिकाणचा संपूर्ण परिसर दाखवला। त्याशिवाय या ठिकाणाला वास्तव्य लाभलेले कैलासगिरी बाबा यांचं समाधीस्थळ सुद्धा या ठिकाणी होतं। त्यांच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण अनेक लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्यांच्यामुळेच या ठिकाणी जे विकास कामं झालेले आहे ते नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनामुळे झालेले आहे। त्यांचं समाधीस्थळ होतं। त्याशिवाय या ठिकाणी जो धबधबा होता आणि निसर्गाचं जे अद्भुत रूप होतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं। आणि आता सध्या ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक पर्यटकांपासून अपरिचित असलेला धबधबा सुद्धा या ठिकाणी आहे। त्याचं सुद्धा एक सुंदर रूप आपल्याला या ठिकाणी थोडंसं मंदिरापासून थोडंसं बाजूला आल्यावर दिसायला मिळतं। खरोखर हा संपूर्ण परिसर खूप सुंदर होता। आपले दोन्ही मित्र यांनी आपल्याला या आमसुरी महादेवाच्या मंदिराचा संपूर्ण परिसर दाखवला। या ठिकाणचं जे गुहा मंदिर होतं त्याचं सुद्धा महत्त्व सांगितलं। त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणाला नक्कीच भेट द्यायला हवी सर्व पर्यटकांनी, कारण खूप सुंदर ठिकाण आहे। सिल्लोड तालुक्याचं खरोखर सिल्लोड तालुक्यामधले जे ठिकाण आहे आतापर्यंत ते तर सर्व सुंदर होतेच, त्याशिवाय हे मंदिर अत्यंत सुंदर आहे। सर्वात चांगलं ठिकाण म्हणेल मी हे संपूर्ण या परिसरामधलं। आपण आतापर्यंत अजिंठा डोंगर रांगेतली अनेक ठिकाणं बघितली, त्यामधलं हे अत्यंत सुंदर मंदिर आणि या मंदिराचा परिसर सुद्धा होता। त्यामुळे सर्वांनी नक्की भेट द्या। चला तर लवकरच भेट होईल आपली पुन्हा एका अपरिचित व्हिडिओच्या भटकंतीमध्ये। तोपर्यंत तुमची रजा घेतो। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा आणि या अमृषी महादेवाच्या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि या संपूर्ण परिसराला सुद्धा आपल्या कुटुंबासह भेट द्या। लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।